नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स पाहणार आहोत. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स म्हणजेच पूर्ण चालू वर्तमान काळ किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ म्हटलं जातं. ठीक आहे. तर हे महत्त्वाचं परीक्षेच्या दृष्टीने फार राहतं, कारण याच्यावर डायरेक्ट प्रश्न विचारला जातो, जसं की इथं वर्बचा फर्स्ट फॉर्म येईल, सेकंड येईल, थर्ड येईल, की वर्ब आयएनजी येईल, अशा प्रकारे विचारलं जातं. किंवा पॅसिव्ह व्हॉइस किंवा ॲक्टिव्ह व्हॉइस बनवायचं असेल त्यावेळेस, किंवा क्वेश्चन टॅग बनवायचं असेल, किंवा दुसरे काही प्रश्न सोडवायचे असतील तर इनडायरेक्टली हा टेन्स माहीत असेल तर फार मदत होते. ठीक आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, पॉझिटिव्ह वाक्याचं, निगेटिव्ह वाक्याचं, येस नो टाइप क्वेश्चन किंवा डब्ल्यूएच क्वेश्चन यांचे स्ट्रक्चर कसे असते ते आपण एक्झाम्पल सोबत समजून घेणार आहोत. तर त्यामुळे आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा ठरेल. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ठीक आहे. तर याच्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स मध्ये पाहायचं झालं तर त्याचं पॉझिटिव्ह स्ट्रक्चर कसं असतं ते आपण सुरुवातीला पाहूया. तर त्याच्यामध्ये सब्जेक्ट, पॉझिटिव्ह स्ट्रक्चर मध्ये काय, सब्जेक्ट, नंतर हॅव किंवा हॅज, बीन, नंतर वर्ब आयएनजी आणि ऑब्जेक्ट राहतो. तर पॉझिटिव्ह वाक्याचं हे स्ट्रक्चर आहे. सब्जेक्ट, हॅव किंवा हॅज, बीन, नंतर वर्ब आयएनजी आणि शेवटी ऑब्जेक्ट. तर आता हॅव आणि हॅज पैकी कोणतं येईल हे कसं डिसाईड करायचं ते आपण सुरुवातीला पाहूया. तर याच्यामध्ये पाहायचं झालं तर आपण जसं की प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये पाहिलं होतं, हॅज हे थर्ड पर्सन सिंग्युलर साठी वापरतो आपण. काय, थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर, म्हणजे तृतीय पुरुष एकवचन असेल तर त्यावेळेस आपण हॅज वापरतो. मग याच्यामध्ये कोण कोण येतं, तर याच्यामध्ये येतं ही, शी, इट, नंतर एक एक व्यक्तीचं नाव असेल तर जसं की राम, नंतर धीस आणि दॅट हे दोन शब्द असतील तर, जसं की डॅड बॉय. आता दॅट बॉय ही जर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये असेल तर त्यावेळेस आपल्याला मग इथं हॅज वापरावं लागेल. ठीक आहे. दॅट बॉय हॅज, मग पुढचं जे बीन, वर्ब आयएनजी आणि ऑब्जेक्ट चालू राहील. ठीक आहे. तर ह्या 5 गोष्टी असतील तर आपल्याला हॅजचा उपयोग करायचा. मग ते वाक्य पॉझिटिव्ह असो, निगेटिव्ह असो किंवा क्वेश्चन असो, पण ते काही असलं तरी थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर मग आपल्याला हॅज वापरायचं. जसं आपण इथं राम म्हटले, मग रामच्या जागा काही येऊ शकतं, सीता, किंवा एक कुत्रा असेल तर मग डॉग, एक टेबल असेल तर मग टेबल येईल. ठीक आहे. अशा प्रकारे मग एक वचन असेल आणि थर्ड पर्सन असेल तर मग ते हॅज मध्ये येणार. मग बाकी जे कॉमन गोष्टी जे की प्रोनाउन आहेत, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती आणि इट म्हणजे वस्तूसाठी किंवा लहान मुलांसाठी वापरलं जातं. ठीक आहे. तर अशा प्रकारे जर असतील हे 5-6 शब्द तर आपल्याला हॅज वापरायचं. मग बाकीच्यांसाठी हॅव वापरायचं. मग याच्यामध्ये कोण येतं, फर्स्ट पर्सन सिंग्युलर आणि प्लुरल. प्रथम पुरुष एकवचन असेल किंवा प्रथम पुरुष अनेक वचन असेल त्याच्यासाठी आपण हॅव वापरणार. तसंच द्वितीय पुरुष म्हणजे सेकंड पर्सन, प्रथम पुरुष असेल हे सेकंड पर्सन म्हणजे द्वितीय पुरुष मध्ये एक वचन असेल किंवा अनेक वचन असेल त्याच्यासाठी आपण हॅव वापरतो. आणि थर्ड पर्सन प्लुरल, तृतीय पुरुष एक वचन असेल, तृतीय पुरुष अनेक वचन असेल तर हॅव वापरायचं. मग प्रथम पुरुष सिंग्युलर मध्ये काय येणार, तर आय, प्लुरल मध्ये म्हणजेच अनेक वचन मध्ये वी, तसंच सेकंड पर्सन मध्ये सिंग्युलर मध्ये येणार यू आणि प्लुरल मध्ये पण यू येणार. तर एक वचन किंवा अनेक वचन असेल सेकंड पर्सन साठी यूच वापरलं जातं. तू म्हणायचं असेल तरी पण आपण यू म्हणतो आणि तुम्ही म्हणायचं असेल तरी पण आपण यूच म्हणतो. ठीक आहे. आता थर्ड पर्सन प्लुरल म्हणजे तृतीय पुरुष अनेक वचन बद्दल बोलायचं झालं तर याच्यामध्ये एक वचन बद्दल बोलायचं झालं तर काय येतं, ही, शी, इट. आता ही वरचे आहेत, मग यांच्यासाठी आपण वापरत नाही हॅव, कारण इथं काय वापरलं जात आहे, हॅज. ठीक आहे. मग आता खालचे जे राहत आहेत ज्याच्यामध्ये आपण दे येत आहे किंवा राम अँड मोहन, काय, राम अँड मोहन म्हणजेच दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींचा आपण उच्चार करत असतो त्यांच्याबद्दल बोलत असेल तर मग आपल्याला हॅव वापरावं लागेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे म्हणजे त्याच्यात पाहायचं झालं तर चार्ट मध्ये काय काय आलं, तर अशा प्रकारे चार्ट मध्ये जर हॅज वापरायचं असेल तर त्याच्यासाठी थर्ड पर्सन सिंग्युलर असायला पाहिजे, आणि जर हॅव वापरायचं असेल तर त्याच्यासाठी फर्स्ट पर्सन सिंग्युलर किंवा प्लुरल, एक वचन किंवा अनेक वचन. तसंच सेकंड पर्सन साठी एक वचन किंवा अनेक वचन असेल तर हॅव वापरायचं, आणि थर्ड पर्सन मध्ये सिंग्युलर असेल तर हॅव नाही वापरायचं, आणि अनेक वचन म्हणजेच प्लुरल असेल ते किंवा राम, मोहन, तसंच
पुढे राहतं दीज किंवा दोज, हेही शब्द राहतात. वर जसं आपण दिस आणि डॅट घेतलं तसंच इथं दीज किंवा दोज असेल तर वापरलं जातं. आता कसं म्हटलं दीज बॉईज म्हणजेच काय, ही मुलं. मग अनेक क्वेश्चन झालं, बॉईज म्हटले म्हणजेच अनेक क्वेश्चन, एकपेक्षा जास्त जण. मग तशा वेळेस आपल्याला काय वापरावं लागेल, तर हॅव वापरावं लागेल. तर याला समजण्यासाठी तुम्ही प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा व्हिडिओ पण पाहू शकता. ठीक आहे, तर चला आपण आता पुढे जाऊया. तर हे महत्वाचं होतं की आपल्याला हॅव आणि हॅज कुठं वापरायचं हे माहित असायला पाहिजे. ठीक आहे, आता हॅव आणि हॅज हा एक मोठा प्रॉब्लेम राहतो, त्याच्यावर आपण कधी कधी प्रश्न विचारतात. वाक्यात दिलं जाईल, जसं की असं वाक्य असेल, ही, मग इथं डॅश, नंतर बीन, गोईंग टू स्कूल, असं वाक्य. ठीक आहे, काय ही डॅश बीन गोइंग टू स्कूल, मग इथं दोन्ही शब्द दिलेत आपल्याला, हॅव आणि दुसरा हॅज. आता याच्यापैकी कोणता आहे, ऑप्शन 2 दिले, मग याच्यापैकी कोणता एक शब्द तो लिहायचा. मग इथं ही म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, त्याच्यामुळे हॅज येईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे पण प्रश्न विचारले जाऊ शकतात, जे की सोपे राहतात. पण माहित असेल तेव्हाच आपल्याला की हॅव लिहायचं की हॅज लिहायचं. ठीक आहे, तर आणखी महत्वाची गोष्ट ही की आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स कशासाठी वापरतो, तर एखादी क्रिया आपण आतापर्यंत करत आलो, ह्या टाइमापर्यंत आपण भूतकाळापासून करतोय, जसं की 2 वर्षापासून करतोय, 3 वर्षांपासून करतोय, हे सांगण्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करतो. तर चला आपण आता पॉझिटिव्ह स्ट्रक्चरचं एक्झाम्पल घेऊया. आताच घेतलेलं एक्झाम्पल होतं, ही हॅज बीन लिव्हिंग सिन्स 1995 आहे. ही हॅज बीन लिव्हिंग हिअर, हिअर लिव्ह आहे. तर तो इथे 1995 पासून राहत आहे असं म्हणायचं आपल्याला. मग काय, 1995 पासून तो इथं राहत आलेला आहे. मग काय, ही हॅज बीन लिव्हिंग हिअर सिन्स 1995. ठीक आहे, तर अशा प्रकारे एक्झाम्पल घेतलं. आता इथं ही आलं म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर आलं म्हणून आपण हॅज वापरलं. आता आपल्याला म्हणायचं की ते राहत आले म्हणजे एक पेक्षा जास्त लोक आहेत. मग काय ना, दे हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर 30 years. काय, दे हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर 30 years. आता काय म्हटलं मी, तर ते आता दे आलं म्हणून काय आपण हॅव वापरलं. पण आता महत्वाच्या दोन गोष्टी, एक सिन्स आणि फॉर, हे दोन शब्द वापरले. दोन्ही शब्दांचा एकच अर्थ आहे जवळपास. जसं की आपण म्हणतो 1995 पासून ते इथं राहत आलेले, आणि दुसरं वाक्य काय, तर फॉर 30 years म्हणजे ते 30 वर्षापासून इथं राहत आलेले. ठीक आहे, तर आपण पुढे जाऊ. आता दोन्हीचा अर्थ एकच आहे, सिन्स 1995, 1995 पासून ते राहत आलेले, आणि दुसरं वाक्य ते 30 वर्षापासून राहत आलेले. आता 30 वर्ष आपण मागे गेलो, 2025 पासून 30 वर्ष मागे गेलो, तर 1995 येणार आहे. म्हणजेच एकाच पॉईंटला ते दोघंही 1995 पासूनच राहत आले. पण आपण वेगवेगळ्या स्ट्रक्चरला किंवा वेगवेगळ्या अर्थानं म्हटलं, एकात म्हटलं 30 वर्षापासून आणि दुसऱ्यात म्हटलं की 1995 पासून. आता त्या दोन महत्वाचे शब्द आहेत जे आपल्याला पाहायला गरजेचे, सिन्स आणि फॉर. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर ह्या दोन शब्दांचा आपल्याला अर्थ माहितच असायला पाहिजे. मग सिन्स वापरतो आपण सुरुवात सांगण्यासाठी. काय सांगायची, सुरुवात. आता एखादी गोष्ट कधी सुरू झाली हे सांगायचंय, मग त्यावेळेस आपण त्याचा वापर करतोय. मग इथं तसंच आहे, सिन्स म्हणजे 1995 पासून सुरुवात झाली हे सांगण्यासाठी, म्हणजे सुरुवातीचा पॉईंट सांगण्यासाठी आपण सिन्सचा वापर केला. आणि एक आहे फॉर, अंतर सांगण्यासाठी. काय अंतर सांगायचं असेल तर आपण फॉरचा वापर करतो. मग कसं म्हटलंय, फॉर 30 years, 30 वर्षासाठी. किंवा आपल्याला 2 महिन्यासाठी म्हणायचं, मग काय म्हणणार, फॉर 2 months, 2 महिन्यासाठी, फॉर 2 months. ठीक आहे, तर अशा प्रकारे दोन शब्द माहित असणं गरजेचं आहे. सिन्स म्हणजे सुरुवातीचा पॉईंट दाखवायचा आहे, एखादी क्रिया कधी चालू झाली तेच सांगायचं असेल तर मग सिन्स. आणि एखादी क्रिया केव्हापासून म्हणजे सुरुवातीचा पॉईंट आणि आतापर्यंतचा पॉईंट त्याच्याबद्दल बोलायचं असेल तर मग आपल्याला फॉर वापरावं लागेल. प्रेझेंट पास्ट मध्ये दोन गोष्टींबद्दल बोलायचं असेल तर ती सुरुवात आणि त्या गोष्टीचा शेवट कधी झाला हे दाखवण्यासाठी फॉर वापरतो. आणि सिन्स हे फक्त सुरुवात सांगायची असेल त्यासाठी वापरतो. ठीक आहे, तर हे दोन शब्द महत्वाचे आहेत. तर चला आपण आता पुढे जाऊया. आता इथं थर्ड पर्सन सिंग्युलर आला म्हणून आपण हॅज वापरलं. जर
प्लुरल आले असते किंवा फर्स्ट किंवा सेकंड पर्सन आला असता तर मग आपण हॅव वापरला असता. ते तर आपण बघितलंच. आता दुसरा टाइप येतो तो म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स स्ट्रक्चर. निगेटिव्ह स्ट्रक्चर कसं असतं मग सब्जेक्ट हॅव किंवा हॅज, नंतर नॉट, नंतर बीन, वर्ब आयएनजी आणि शेवटी ऑब्जेक्ट. ठीक आहे. तर आता याच्यात काय आलं, नॉट जास्तीच आलं. आपल्या निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून नॉट आलं. आता हॅज आणि हॅव हे दोघांचं तेच अर्थ आहे की हॅज कधी वापरायचं आणि हॅव कधी वापरायचं हे वरच्या सांगितलं त्याचप्रमाणे दिलं. तर त्यात काय बदल होत नाही. फक्त परफेक्ट टेन्स असेल, प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल तरी पण हॅज आणि हॅव साठी सारखाच नेम आहे. ठीक आहे. मग आता पुढं काय आलं, इथं नॉट आलंय. मग हॅव नॉट, समजा एखादा थर्ड पर्सन प्लुरल आहे किंवा फर्स्ट पर्सन किंवा सेकंड पर्सन, मग तेव्हा काय म्हणावं लागेल आपल्याला, हॅव नॉट. बरोबर. मग आपल्याला हॅव नॉटला आपण दोघांना मिक्स करू शकतो, दोन्ही शब्दांना एक बनवू शकतो. मग तिथं काय बनणार, हॅवंट. काय बनेल, हॅवंट. तसंच थर्ड पर्सन सिंग्युलर आला, तृतीय पुरुष एकवचन आला तर तिथं काय बनेल, हॅज. तिथं काय बनेल, हॅज नॉट. मग हे कसं लिहिणार आपण, हॅझंट. काय, हॅझंट. ठीक आहे. तर हे माहित असणं फार गरजेचं. ठीक. हॅव नॉट असेल तर हॅवंट, हॅज नॉट असेल तर हॅझंट. तर चला आपण आता एक एक्झाम्पल घेऊया आणि पुढे जाऊया. आता इथं काय आहे, ही हॅज. आता इथं पॉझिटिव्ह म्हणून हॅज आला. आता काय येईल इथं, ही हॅझंट. आणि बाकी स्ट्रक्चर आहे ते सेम असेल. ही हॅझंट बीन लिव्हिंग हिअर सिन्स 1995. तो 1995 पासून इथे राहत आलेला नाही. ठीक आहे. तो एक वर काय होता, ही हॅज बीन लिव्हिंग हिअर सिन्स 1995. तो 1995 पासून इथे राहत आलेला आहे. खालचं निगेटिव्ह वाक्य काय, ही हॅज नॉट बीन लिव्हिंग हिअर सिन्स 1995. तो 1995 पासून इथे राहत आलेला नाहीये. ठीक आहे. पुढचं स्ट्रक्चर बघूया. आता पुढचा क्वेश्चन. आता पुढचं काय असेल तर क्वेश्चन, यस नो टाइप क्वेश्चन. मग तो कसा बनणार, हॅव आणि हॅज ची पोझिशन बदलते. जसं की आपण परफेक्ट टेन्स मध्ये पाहिलं होतं, हॅव आणि हॅज चीच पोझिशन बदलणार. बाकी आहे तसं सेमच. हॅव हॅज, नंतर सब्जेक्ट, नंतर बीन, नंतर वर्ब आयएनजी आणि शेवटी ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क, कारण हा यस नो टाइप क्वेश्चन. ठीक आहे. तर हे काय, डब्ल्यूएच क्वेश्चन, सॉरी यस नो टाइप क्वेश्चन. मग याचं स्ट्रक्चर आपण पाहिलं आहे. आता आपल्याला हॅव आणि हॅज कधी वापरायचं हे माहिती आहे. आणि कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे आपण वर्ब आयएनजी वापरला. परफेक्ट टेन्स असल्यामुळे बीन वापरलाय. ठीक आहे. बीन कशामुळे, तर परफेक्ट टेन्स. आणि कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे वर्ब आयएनजी वापरलाय. ठीक आहे. तर आता आपण याचं स्ट्रक्चर बघू. काय झालं इथं, हॅज किंवा हॅज, सॉरी हॅव किंवा हॅजची पोझिशन बदलली, म्हणजे ते सब्जेक्टच्या अगोदर गेली, लगेच तर क्वेश्चन तयार झाला. तर चला आता क्वेश्चन बनवूया. काय बनेल, हॅज ही बीन लिव्हिंग हिअर सिन्स 1995. हॅज ही बीन लिव्हिंग हिअर सिन्स 1995. तो 1995 पासून इथं राहत आलेला आहे का. मग याचे दोन उत्तर येतील. पहिला यस, दुसरा आहे नो. तर काय, दोन उत्तर आहे. यस, यस म्हटलं काय, पॉझिटिव्ह वाक्य पुढं. मग पॉझिटिव्ह येणार, हेच येणार, यस ही हॅज बीन लिव्हिंग हिअर सिन्स 1995. इथं तेच येणार. तसंच निगेटिव्ह मध्ये येईल. नो म्हटलं म्हणजे निगेटिव्ह वाक्य आलं पाहिजे पुढं. मग काय येणार, ही हॅजंट बीन लिव्हिंग हिअर सिन्स 1995. ठीक आहे. तर मग याच्यात येस नो टाइप आले दोन. येस नो टाइप आलेत म्हणून यांना येस नो टाइप क्वेश्चन म्हटलं. आता याचाच आपण निगेटिव्ह पण बनवला जातो क्वेश्चन. येस नो टाइप क्वेश्चनलाच निगेटिव्ह क्वेश्चन पण बनवला जातो. तो कसा, तो बघूया. आता हॅव ऐवजी आपण हॅवंट वापरतो आणि हॅज ऐवजी हॅझंट वापरतो. तर हा काय होईल, निगेटिव्ह क्वेश्चन तयार होईल. हॅव ऐवजी हॅवंट आणि हॅज ऐवजी हॅझंट आपण बघितलेले. हॅव नॉटलाच आपण हॅवंट म्हणतो आणि हॅज नॉटला आपण हॅझंट म्हणतो. ठीक आहे. आणि बाकीचं स्ट्रक्चर तर सेमच आहे. सब्जेक्ट, नंतर बीन, नंतर वर्ब आयएनजी आणि शेवटी ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. ठीक आहे. तर हे स्ट्रक्चर आहे. तर चला आपण ते पण बघूया लिहून. हॅझंट ही बीन लिव्हिंग हिअर सिन्स 1995. तो 1995 पासून इथे राहत आलेला नाही का. वरचं काय होता, तो 1995 पासून राहत आलेला आहे का. हॅज ही बीन लिव्हिंग हिअर सिन्स 1995.
आता खालचं काय, तो 1995 पासून इथं राहत आलेला नाही का, नाही का, मग काय ना, हॅजंट ही बीन लिव्हिंग हिअर सिन्स 1995. ठीक आहे, तर हे झाले 4 स्ट्रक्चर. पहिलं पॉझिटिव्ह, दुसरं निगेटिव्ह, तिसरं येस नो टाईप क्वेश्चन. कोणता? पॉझिटिव्ह येस नो टाईप क्वेश्चन. चौथा निगेटिव्ह येस नो टाईप क्वेश्चन. आणि शेवटी राहतो तो WH क्वेश्चन. काय? WH क्वेश्चन. मग WH क्वेश्चन असेल तर त्याची सुरुवातच WH वर्ड पासून होणार आहे. फक्त हे स्ट्रक्चर राहणार आहे. स्ट्रक्चर तर हेच आहे, म्हणजे पॉझिटिव्ह येस नो टाईप क्वेश्चनचं स्ट्रक्चर ते स्ट्रक्चर फॉलो होणार. फक्त सुरुवातीला एक गोष्ट ऍड होते, ती म्हणजे WH वर्ड. ठीक आहे, WH वर्ड ऍड झाले, बाकी आहे तसंच. मग काय, हॅव किंवा हॅज, नंतर सब्जेक्ट, नंतर बीन, नंतर वर्ब आयएनजी, आणि शेवटी आहे तो ऑब्जेक्ट. आता WH वर्ड मध्ये वेगवेगळे शब्द आहेत, जसं की आपण कॉमन गोष्टी बघूया. कॉमन शब्द बघतोय, व्हॉट, वेअर, वेन, हाऊ, विच, वाय. तर हे कॉमन काही शब्द WH शब्द, तर त्यांचा वापर करून वाक्य बनलं जातं. आता याच्यात व्हॉट म्हटलं तर काय म्हटलं जातं, वेअर म्हणजेच कोठे. मग जागेबद्दल विचारायचं असेल की तो कोठे राहत आलेला आहे, मग काय म्हणणार, वेअर म्हणणार. तो केव्हा राहत आलेला आहे, मग वेन म्हणणार. नंतर हाऊ, कसा राहत आलेला आहे, विच. ठीक आहे, आणि वाय, तो का राहत आलेला आहे. तर विच कशासाठी, 2 ऑप्शन पैकी एक निवडायचं असेल तर आपण विचचा वापर करतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे वापरूया. आता तो कुठे राहत आलेला आहे हे विचारायचं आपल्याला. 1995 पासून तो कुठे राहत आलेला आहे असं विचारायचं. मग कुठे म्हणल्यावर काय, प्लेस येते. मग प्लेस म्हटल्यावर काय आपल्याला वेअर वापरावं लागेल. मग WH वर्ड काय, वेअर, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून हॅज ही बीन लिव्हिंग सिन्स 1995. तो 1995 पासून कुठं राहत आलेला आहे. आता वेअर म्हटले, मग तिथं पॉझिटिव्ह उत्तर येणार आहे. मग ते उत्तर देताना अशा प्रकारे, ही हॅज बीन लिव्हिंग हिअर. हे काही वेअरचं उत्तर आहे, हे वेअर या शब्दाचं उत्तर आहे, हिअर. ठीक आहे, तो इथं राहत आलेला आहे. मग तो पुण्यात राहत आलेला असेल तर काही वाक्य बनेल. मग पुण्यात राहत आलेला असेल तर मग वाक्यात बदल होईल. मग इथं काय येणार, इन पुणे. मग काय वाक्य बनेल, ही हॅज बीन लिव्हिंग इन पुणे सिन्स 1995. तो 1995 पासून पुण्यात राहत आलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे वेअरचा वापरचा. तसंच वाय, का राहत आलेला आहे, मग त्याचं कारण येईल पुढं, ही हॅज बीन लिव्हिंग हिअर सिन्स 1995 बिकॉज. मग पुढं कारण येईल त्याचं, कशामुळे राहत आलं. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे स्ट्रक्चर राहतं आणि ते आपण एक्झाम्पल घेतो. ठीक आहे, तर आपल्याला याच्यात महत्वाची गोष्ट ही की त्याच्यात जे पॉईंट बघितले ते आपण एकदा समजून घेऊ. ठीक आहे, तर या लेक्चर मध्ये आपल्याला पहिली गोष्ट हॅव आणि हॅज कधी वापरायचं माहित असलं पाहिजे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये. दुसरा पॉईंट, परफेक्ट साठी बीन आलंय आणि कंटिन्युअस साठी वर्ब आयएनजी आलंय, हे पण माहित असलं पाहिजे. त्याच्यानंतर यांचं स्ट्रक्चर कसं बनलं ते माहित असलं पाहिजे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. काय, जसं की इथं पॉझिटिव्ह येस नो टाईप क्वेश्चन असेल तर फक्त हॅव आणि हॅजची जागा बदलली. निगेटिव्ह असेल तर ते सेम झाले, हे इथले शब्द सब्जेक्टचे अगोदर. ठीक आहे, पुढं आणखी एक, सिन्स आणि फॉर हे 2 शब्द कधी वापरले जातात आणि त्याचा डिफरन्स काय हेही माहित असणं गरजेचं. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या ज्या आपण कव्हर केलेल्या आहेत. तर आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये काही दुसऱ्या गोष्टी असतील ते आपण घेऊया, पुढचा टेन्स घेऊ, जेणेकरून आपल्या परीक्षेत ते महत्त्वाचं ठरेल. जसं की आपण पाहिलं एक एक्झाम्पल ही हॅव आणि हॅज बद्दल कसा प्रश्न येऊ शकतो, तसंच बाकीच्यांसाठी पण आपला डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट या टेन्सवर प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे महत्त्वाचं आहे. आता आपण पॅसिव्ह वॉइस जेव्हा शिकतो तेव्हा समजून जाईल की याचा उपयोग काय. ठीक आहे, तर हे काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या. तर चला आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, ज्याच्यामध्ये आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बद्दल शिकू. ठीक, तर लवकरच भेटू.